टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। चिपळूण रेल्वे स्टेशनच्या बाहेर पे एंड पार्क जे आहे याचा ठेका आहे हा परप्रांतीय माणसाकडे आहे। यामुळे मनसे आक्रमक झालेले आहे, मनसेनं आंदोलन छेडलेलं आहे। आपण अध्यक्ष आहेत मनसेचे जिल्हाध्यक्ष लावडे, मला सांगा कसं असं आंदोलन आहे? आजचं हे जे आंदोलन आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन आहे। या मडगाव ते मानगाव पर्यंत जो पे अँड पार्कचा जो ठेका आहे, पार्किंगचा ठेका जो आहे तो एका परप्रांतीय ठेकेदाराला ठेका दिलेला गेला आहे। आणि या ठेकेदारामध्ये जे काम करणारी सुद्धा मुलं जी आहेत ही सुद्धा परप्रांतीय मुलं आहेत। आमची मागणी आहे की हा ठेका इथल्या मराठी ठेकेदाराला मिळाला पाहिजे, इथल्या मराठी माणसाला मिळाला पाहिजे। जागा आमच्या, जमिनी आमच्या, आणि हे ठेकेदार येऊन परप्रांतीय जे येतात आणि ह्याला ठेका हे प्रशासन देतो, हे शासन देतो, हे फार धोरण चुकीचं आहे। आमच्या तरुणांनी जायचं कुठं? मराठी तरुणांनी जायचं कुठं? पण तो यापुढे या ठिकाणी जो ठेका असेल हा आमच्या मराठी माणसाचाच असेल, हे या ठिकाणी मी तुम्हाला ठासून सांगतो। नाही दिलं, कोकण रेल्वेने दिलं नाही, ह्या प्रशासन दिलं नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या रेल्वे स्टेशनवरती आंदोलन छेडले जाईल। आपण अधिकाऱ्यांशी चर्चा केली, काय या ठिकाणी मी अधिकाऱ्यांची चर्चा केली। आमचे मुळे साहेब आहेत, त्या मुळे साहेबांनी सांगितलं की आम्ही हे तुमचं निवेदन, आम्ही या ठिकाणी निवेदन दिलंय, त्याला 1 दिवसाचं टायमिंग दिले। आणि हे जे पेक पारवाल्याची कोणा मुलं आहेत त्यांना सांगितलं या ठिकाणी आजपासून कामाला यायचं नाही, कारण ही जे मुलं आल्यामुळे आमचे जे इथले तरुण रोजगार तरुण जे आहेत, बेरोजगार तरुण आहेत, ते नोकरीत जायचं कुठे? ह्यांचे जे नेते मोठे सांगतात ना बिहार यूपी मध्ये बसून हम मराठी नाही बोलेंगे, अरे तुमची साले हरामखोर, तुमच्या एवढी हिंमत असेल ना तर तुमच्या या तरुणांना तिकडे यूपी बिहारमध्ये नोकऱ्या द्या ना, त्यांना धंदे तिथे द्या। आमच्या जीवा कशा इकडे पाठवताय? कशा तुम्ही नाकाने कांदे सोलताय? तुमच्यात हिंमत आहे ना तर तुमच्या तरुणांना घेऊन जा तिकडे। आणि तुमच्या या ह्याच्यामुळेच आमच्या इथं नुकसान व्हायला लागलेलं आहे। कशा या तक्रारी पार्किंग होत्या या ठिकाणी हे जे जो पे अँड पार्कचा ठेकेदार आहे त्याचे हे जे कामगार आहेत, तो कुमार नावाचा कोणतरी एक ठेकेदार आहे, तो आहे बिहारचा। आणि घेतले जे 2 ते कामगार कोण आहेत ते इथल्या लोकांना जे लावताना 1 तासाचं त्यांना पावती देतात आणि 2 तासाचे पैसे घ्यायचे, किंवा 3 तास ठरवले ते 4 तासाचे पैसे घेतात। जे 30 रुपये असेल तर ते 30-90 रुपये घेतात। अशा पद्धतीने यांची इकडे इकडे यांची इथे दादागिरी चालू आहे। ही दादागिरी आम्ही खपून घेणार का? खपून घेणार का? आता तरी आम्ही सांगतो मराठी माणसा जागा हो, नाही तर या ठिकाणी आपल्या सुद्धा राहण्याचे फार हाल होतील। हे बिहारी यूपीवाले इथे येतील आणि आपल्या मानेवरती पाय देऊन आपल्याला इथून हाकलून लावतील। परंतु मी आज मराठी माणसाला विनंती करतो की बाबा अजूनही जागा वेळ गेलेली नाहीये। ही कोकण रेल्वे आपली आहे, आपली मराठी माणसांची कोकण रेल्वे आहे। तर आज आपण या ठिकाणी मी त्यांना सांगितलंय मडगाव टू ते मानगाव पर्यंत जेवढे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशन जेवढे पे अँड पार्क आहे हे मराठी ठेकेदार असले पाहिजेत, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने या ठिकाणी आंदोलन छेडले जाईल। आणि या ठिकाणी कामगारही आमचे राहतील, जो ठेकेदार मराठी असेल आणि कामगारही आमचे असेल। जे तरुण, जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना इथे न्याय दिला जाईल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी चिपळूण रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।